जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी यश मिळवता येतं। याचं जिवंत उदाहरण जालना जिल्ह्यात पाहायला मिळाले। सालगडी आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलाने UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करत देशात 812वा क्रमांक मिळवलाय। जालन्यातील जळगाव सपकाळ येथील भिकन रोजेकर याच्या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्याचं कौतुक होतंय। जालना जिल्ह्यातील जळगाव सपकाळ या गावातील भिकन राजेकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून UPSC परीक्षेत यश मिळवले। भिकनचे वडील जगन रोजेकर हे सालगडी म्हणून काम करतात, तर आई बेबीताई राजेकर या मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। काही नाही, 6 महिने घालून लोकांचे काम केले, शिकवलं। याच्या परिस्थितीत आता चांगला वाटतं, आनंद झाले। मुलगा अधिकारी झालेला आहे, तुम्हाला काय वाटतं पुढचं तुम्ही कसं सांगाल ते काय तरुणांना आजकाल? चांगलं चालवा, गरिबीची पुरी चांगलं चालवा, मार्गदर्शन करा पुढं। घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही भिकनने शिक्षणाची जिद्द सोडली नाही। UPSC सारखी कठीण परीक्षा त्याने सलग 4 वेळा दिली, मात्र यश मिळालं नाही। पण हार न मानता त्याने पुन्हा तयारी सुरू ठेवली आणि अखेर 5व्या प्रयत्नात देशातून 812वा क्रमांक मिळवत त्याने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे। पहिली प्रतिक्रिया तर असे सगळेजण खुश आहेत, सगळ्यांना खूप आनंद झालाय की आपण कोणत्या तरी एक गरीब परिस्थितीमधून एक क्लास 1 अधिकारी झालोत म्हणून, तर सगळ्यांना खूप आनंद झालाय। एकंदरीत हे सगळ्या यशामागे कोण होतं? या यशामुळे कोणी एक असं पर्टिक्युलर कोणी एक असं नव्हतं, सगळेच होते। आई वडील होते, भाऊ होते, बहीण होते, गावातले लोक होते, शेजारी सगळे होते, तर आणि सिनियर्स होते ज्यांनी मला कंटिन्युअस गायडन्स केलं की असा अभ्यास करायचा आहे। एक एनजीओ हमदर्द स्टडी सर्कल म्हणून दिल्ली येथे, त्यांचाही खूप हेल्प झाली तिथं राहण्यासाठी, खाण्यासाठी आणि एक अभ्यासासाठी एक एन्व्हायरमेंट भेटलं मला, आणि शेवटी परिवार। एकंदरीत कुठेतरी वडील सालगडी होते, वडिलांचे कष्ट होते, आज काय वाटतं? आज एवढं मोठं यश संपादन केलं, याच्याबद्दल काय वाटतं? असं वाटतं की त्यांच्या कष्टाचे काहीतरी चीज झाले, शेवटी जी जिद्द होती ती पूर्ण झाली आहे। आणि आई वडिलांना तर आनंद आहे, गावातल्या सगळ्या लोकांनाही आनंद आहे, परिवारालाही खूप खुशी आहे की आपल्या परिवाराचा कोणीतरी इतकं वरती गेलंय त्यासाठी। अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या भिकनच्या या यशामुळे जळगाव सपकाळसह संपूर्ण जालना जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे। गावकऱ्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। नव्हे तर संपूर्ण तालुक्यासाठी एक अभिमानाची अशी गोष्ट झालेली आहे की आमच्या गावामध्ये IPS पदाला भिकनने गवसणी घातलेली आहे। आपण बघतोय की अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये कष्टाचं चीज भिकनने केलंय। निश्चितच भिकनच्या माध्यमातून निश्चितच आमच्या गावातील युवकांना मार्गदर्शन मिळेल आणि भविष्यात हे काही शिक्षकांचं गाव म्हणून ओळखलं जायचं, हे निश्चितच अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठं यश मिळवता येतं। भिकन रोजेकर याच्या यशाने अनेक तरुणांसमोर प्रेरणेचा आदर्श उभा केलाय। अजय गाढे, LS मराठी, जालना।